BA द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आपण 2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करत आहोत. मी डॉक्टर किरण चक्रे, संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाई. आपण या ठिकाणी या पद्धतीच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाला जास्त महत्त्व देणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, कोविड-19चा प्रादुर्भाव अत्यंत मोठ्या प्रमाणात जागतिक स्वरूपामध्ये जाणवत आहे. असे असले तरी आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विषयाच्या वेगवेगळ्या संधी आणि वेगवेगळ्या उपाययोजना, विषयाबाबत असणारी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. मी प्रथमतः BA द्वितीय वर्षामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या चॅनलमध्ये आणखीन एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपण आज अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती पाहूयात. BA द्वितीय वर्षामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित असणारा अभ्यासक्रम हा असा आहे. BA द्वितीय वर्षासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील समस्या या संबंधित विषयावर सखोल माहिती जमा करून त्याचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे विद्यापीठाने इंडियाज इंटरनल सिक्युरिटी असा एक पेपरच आपल्याला द्वितीय वर्षासाठी ठेवलेला आहे. या पेपरचा ठेवण्याचा उद्देश हा आहे की भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील असणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण स्पष्टपणे त्या समस्या समजून घेणे प्रथमतः गरजेचं आहे. त्याच उद्देशाने हा पेपर आपल्यासमोर मी या ठिकाणी ठेवत आहे. या पेपरमध्ये प्रथमतः आपल्याला भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर असणाऱ्या विविध समस्यांचा सखोल अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये प्रथमतः भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्राचं हित हा प्रथमतः या ठिकाणी पहिला चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. नॅशनल सिक्युरिटी अँड नॅशनल इंटरेस्ट, इट इज अ फर्स्ट चॅप्टर आपण एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत. दुसरा चॅप्टर आहे नॅशनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, भारताची राष्ट्रीय सुरक्षा. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती, राष्ट्रीय सुरक्षेची हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट काय काय झालेली आहे हे सविस्तर आपल्याला या दुसऱ्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तिसरा चॅप्टर आहे प्रादेशिक वाद. भारतामध्ये जवळपास आज 28 राज्ये व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक प्रदेशामध्ये काही ना काही समस्या आहे. त्या समस्येची सविस्तर माहिती आपल्याला या तिसऱ्या चॅप्टरमध्ये पाहिजे आहे. तर चौथा चॅप्टर आहे सामाजिक समस्या. भारतामध्ये प्रचंड सामाजिक समस्या आहेत, ज्यामध्ये आपण कम्युनिकेशनची खूप मोठी समस्या आहे. भाषा, प्रत्येक 50 किलोमीटरला भाषा चेंज होते. त्याच्यामुळे कम्युनिकेशनचा एक खूप मोठा प्रॉब्लेम भारतात तयार झालेला आहे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे आहे. गरिबी अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे आहे. विशेष म्हणजे शहरीकरण खूप झालेलं आहे आणि गरिबी, शहरीकरण आणि कम्युनिकेशन याच्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर ज्या काय समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या आपल्याला सविस्तर या पेपरमध्ये पाहिजे आहेत. हा फर्स्ट टर्मसाठी असणारा पेपर आहे. या पेपरसोबतच आपल्याला याच फर्स्ट टर्ममध्ये आणखीन एक पेपर जोडून आलेला आहे. BA द्वितीय वर्षामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की BA द्वितीय वर्षामध्ये असणाऱ्या मुलांना 2 पेपर तुमच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला शिकायचे आहेत. त्याच्यामधला पहिला पेपर आहे भारताची अंतर्गत सुरक्षा. दुसरा पेपर आहे तो म्हणजे मराठा आर्ट ऑफ वॉर, मराठ्यांची युद्ध कला कशी आहे, कशी होती, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची आहे. आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये प्रचंड महान मानवांचा या ठिकाणी वावर होता आणि त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या पुढची वाटचाल आपण करत आहोत, ज्यामध्ये आपण पाहत आहोत की महाराष्ट्राला जागतिक स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये या ठिकाणची युद्ध पद्धत, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या वेगवेगळ्या वॉर टॅक्टिक्सची आपल्याला सखोल माहिती या पेपरमधून घ्यायची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठा आर्ट ऑफ वॉर नावाचा एक पेपर
BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे. या पेपरमध्ये आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी महाराष्ट्राची राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, प्रादेशिक व भौगोलिक परिस्थिती कशी होती यावर सविस्तर माहिती घ्यायची आहे. दुसरा चॅप्टर आहे शिवाजी महाराज आणि आदिलशाही, ज्यामध्ये आपल्याला जावळीच्या खोऱ्यामधली सविस्तर माहिती, तिथे काय काय झालं, शिवाजी महाराजांनी जावळीवर आक्रमण कसं केलं, म्हणजे रायरीचा रायगड कसा झाला, ही सगळी सविस्तर माहिती आपल्याला ज्यामध्ये मिळेल. त्याचसोबत तिसरा चॅप्टर आहे बॅटल ऑफ प्रतापगड, म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानामध्ये खूप मोठा एक संघर्ष तयार झाला होता, ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांनी निर्माण केलेल्या गनिमी युद्ध पद्धतीच्या सहाय्याने अफजल खानाचा पराभव केला. तो भाग आपल्याला याच चॅप्टरमध्ये पाहायचा आहे अत्यंत सविस्तरपणे. चौथा चॅप्टर आहे शिवाजी महाराज आणि मुघल, म्हणजे मुघलांसोबतही शिवाजी महाराजांचा संबंध आला होता, ज्यामध्ये शाहिस्तेखानाची स्वारी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मिर्झा राजे जयसिंगांची स्वारी ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला पुरंदरचा तह पाहायचा आहे. पुरंदरच्या तहासोबत ही सर्व सविस्तर माहिती आपल्याला शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यामध्ये पाहिजे आहे. चौथा महत्त्वाचा चॅप्टर आहे जो म्हणजे कर्नाटकाची स्वारी. शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेकाच्या नंतर तिजोरीमध्ये जी खडखडाट निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी परत शिवाजी महाराजांना एक कर्नाटकाच्या मोहिमेवर जावं लागलं. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीचा हा पेपर, म्हणजे पहिला तिसऱ्या सेमिस्टरमध्ये 2 पेपर, एक भारताची अंतर्गत सुरक्षा आणि दुसरा मराठ्यांची युद्धकला, हे 2 पेपर आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये पाहिजे आहेत, तिसऱ्या सेमिस्टरमध्ये पाहिजे आहेत आणि चौथ्या सेमिस्टरमध्येही याच पेपरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरमध्ये 5 चॅप्टर आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये 5 चॅप्टर, अशा पद्धतीने आपला हा अभ्यासक्रम चालणार आहे. आणि त्याचसोबत BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक एक पेपर आहे, जो 80 मार्काचा पेपर असतो आणि त्या सगळ्या पेपरचा अभ्यासक्रम हा NCC आणि डिझास्टर या भागाशी जोडला गेलेला आहे. त्याचीही सविस्तर माहिती आपल्याला याच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे. मला खात्री आहे की आपण YouTube चॅनलच्या माध्यमातून घरी बसून आपण महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांच्या संपर्कात राहाल आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे आजपर्यंत समजलं नाही अशा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कराल. विशेषतः शिक्षणाच्या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सक्रिय राहाल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.